नमस्कार मित्रांनो, आमच्या सफर सोबती या चॅनलमध्ये आपले स्वागत। आजचा आपला प्रवास आहे खास आपण अनुभवणार आहोत रोरो फेरीची सफर। हा एक्सपिरियन्स खरंच वेगळाच आहे। समुद्राची थंड हवा, सुंदर व्ह्यूज आणि भन्नाट जर्नी। चला तर मग सुरू करूया आजची रोरो फेरी राईड। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपली रोरो फेरीची सफर गुजरात राज्याच्या हजेरा टर्मिनल ते भावनगर गोगापर्यंत आहे। रोरो फेरीमध्ये पार्किंग एरिया बराच मोठा आहे। तिथे 4 व्हीलर तसेच ट्रक त्यासोबत बस देखील पार्क केल्या गेल्या। आम्ही आमची कार पार्क केली। कार पार्क केल्यानंतर आम्ही वरती डेकवर गेलो। रोरो फेरीमध्ये सिटिंग अरेंजमेंट देखील छान आहे। आम्ही एक्झिक्युटिव्ह क्लासेसचे तिकीट्स बुक केले होते। त्यानंतर आम्ही वर गेलो। वर डेकवर सुंदर अशी थंड हवा सुटली होती। थंडीचे दिवस असल्यामुळे थंडगार हवा सुटली होती। हा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता। इव्हिनिंगची रोरो फेरी असल्यामुळे आम्हाला सनसेट देखील बघायला मिळाला। रात्रीचे दृश्य देखील छान होते। वॉक करण्यासाठी बरेच स्पेस देखील आहे वरती डेकवर। रोरो फेरीमध्ये कॅन्टीन देखील अवेलेबल आहे। इव्हिनिंगला आम्ही वर छान फोटो काढले। रोरो फेरीचा फर्स्ट एक्सपिरियन्स यात मज्जा आली। त्याचप्रमाणे पेट्रोल आणि वेळही वाचला। आपला रोरो फेरीचा प्रवास इथेच संपतो। जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर एकदा रोरो फेरी नक्की ट्राय करा। समुद्रावरून प्रवास हा खरंच खूप वेगळा आणि सुंदर अनुभव आहे।